सावंत परिवारातर्फे ग्रामस्थ मंडळ जुगाळवाडी तसेच क्रिकेट प्रेमी जेवढे जेवढे असतील इथं मैदानात उपस्थित त्यांचाही मनापासून आभार मानले जात आहे। थँक्यू। जाऊया मॅचच्या दिशेने आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचा सावंत परिवाराच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो। आपणा सर्वांना विनंती असेल, हा व्यासपीठ तुमच्यासाठी उभा केलाय, तुम्ही या सर्वांनी आमच्या व्यासपीठावरती आसनस्थ व्हा। व्यासपीठावरती फक्त प्रमुख मान्यवर, कोर कमिटी असलेल्या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनची कमिटी आपणास पाहायला मिळणार आहे। जाऊया मॅचच्या दिशेने, लेट्स स्टार्ट। जो जिंकेल तो फायनल साठी पात्र, जो पराजय होईल तो मात्र तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरेल, याची देखील नोंद घ्यायची आहे। बॉलिंग मार्क वरती सागर, स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आपणास पाहायला मिळणार आहे शुभम साळुंखे। नॉन स्ट्राइक एंडला विनोद सर, ओव्हर द विकेट सागर टू बॅटर शुभम साळुंखे। विरेवाडा संघाकडून सागर, पहिला चेंडू शुभम यासाठी, शुभम याने टोलवला ऑफसाइडच्या दिशेने आणि हा चौकार। सागर यांच्याकडून दुसरा चेंडू आपल्या संघासाठी वैयक्तिक आणि पहिलं षटक घेऊन येत आहे शुभम सागर। विरेवाडा संघासाठी पहिला आणि वैयक्तिक षटक घेऊन सागर, सामना करतील शुभम। सागरचा पहिल्या चेंडूवरती चौकार ठोठावला, या चौकाराने आपण पाहतो रणसिंग फुंकलं जाते या मॅचचं। थोड्या वेळापूर्वी आपण पाहतोय जे रनिंग लॉट्स पाहायला मिळाले, त्यामध्ये आपण पाहतोय गणेश थोडासा मागे राहिला, या कारणास्तव ही मॅच खेळावी लागते। पुढे सरसावून आलाय, शरीरापासून दूर ठेवला जातोय, यावेळी मात्र पंचांजवळ दाद मागितली जाते, परंतु ही दाद फेटाळून लावली जाते, म्हणजे डॉट बॉल पाहायला मिळेल। सागर स्ट्रायकर गोलंदाज आहे। मागच्या मॅचचा विचार केला गेला तर तब्बल धर्मेंद्रच्या अर्धशतकाच्या जोरावरती आपण पाहतोय 74 ते 75 धावा बनवले होते, त्या मात्र चेस करताना मागे पडला होता संघ विरेवाडी दायटी संघ। आता पुन्हा संधी आले, कारण की धावताना 2 नंबर वरती धावत होता रोहित सोमर्डे, याच कारणास्तव आपण पाहतोय संधी चालून आली, आणि या संधीचं आता सोनं कसं केलं जाईल हे देखील पाहावं लागेल। तिसरा बॉल ओव्हर द विकेट, छोटासा रन कंप्लीट समोर शुभम साळुंखे। शुभमच्या बॅच मधून आलाय ना, तर तो जरूर सीमारेषे पार जाणार आहे ना, हेच पाहायला मिळाले आतापर्यंत आणि हेच पाहायला मिळेल आता सुद्धा, आणि येणाऱ्या मॅचेस मध्ये सुद्धा तेच पाहायला मिळणार आहे मॅक्सिमम। शुभम साळुंखे यांनी लगातार 3 षटकार ठोकल्यास त्यांना 1001 रुपयाचं पारितोषिक मंजूर झालेलं आहे, याची आपण नोंद घ्यावी। संदीप शामराव सावंत यांच्याकडून हे बक्षीस दिलं जाणार आहे, याची आपण नोंद घ्यावी। सागर यांचा पुढचा चेंडू यावी इनसाइड आउट घेऊन काढलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, यावी देखील 6 धावा नोंदवल्या जात आहेत, आणि या 6 धावेने आपण पाहतो सलगचा दुसरा षटकार येतोय। आजच्या दिवसभरामध्ये विरेवाडी दायटी संघाने चांगला खेळ केला होता, परंतु या मागील 2 मॅचचा विचार करायला गेलो ना, तर थोडंसं आपण पाहतो बॅकफूट वरती धाडलं जातं या संघाला। विचार करावा लागेल, थांबावं लागेल, आणि तदनंतर पुन्हा एकदा आपण पाहतो त्याच जोशाने त्याच जिद्दीने मैदानात उतरावं लागणार आहे। आता थोडीशी विश्रांती घेतली जाईल का, कारण की लय मध्ये आला शुभम साळुंखे, जो पहिल्या लीग स्टेजच्या मॅचेस कमी खेळला होता, आता मात्र आपण पाहतोय नॉकआउट्स मध्ये त्याचा खेळ रंगाला येतोय। सागर यांचा पुढचा चेंडू, सामना करतील शुभम। पाहूया सागर आपल्या संघासाठी काय करतोय ते। बैठा फटका यावी डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर आमच्या सोबत सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहतोय ऑफिशियल रन स्कोरर उमेशजी कळवतायत की धावा 16 पाहायला मिळत आहेत। 5 चेंडू पूर्ण होताना पाहायला मिळते, एक शेवटचा बॉल आहे आणि संघाची धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचले। उत्कृष्टाचा फटका काय होता ते पाहूया, आणि हा पंच 6 उत्कृष्टाचा षटकार शुभम यांच्या बॅट मधून। 1 ओव्हर पूर्ण, धावसंख्या 22। पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या थेट 22 वरती जाऊन पोहोचले। आतापर्यंत पाहायला गेले तर मेंडेलिस पाऊल बेच्या षटकामध्ये या भरपूर साऱ्या धावा जमवल्यात, आणि स्ट्रायकर गोलंदाज सागर होता त्याच्यावरती या धावा जमवल्या जात आहेत, म्हणजे एक दर्जेदार खेळ पाहायला मिळतो शुभमच्या माध्यमातून। या ओव्हरमध्ये तब्बल 3 मॅक्सिमम त्याने खेचलेत, काय लाजवाब फलंदाजी पाहायला मिळाली। ओव्हर क्रमांक 2 वरती आपण पाहतोय गोलंदाज तयार, आता कोण येणार आहे बॉलिंग मार्क वरती, स्वतः आपण पाहतोय रोहित सोमर्डे आता बॉलिंग मार्क वरती येतोय। दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कला त्याच्याजवळ आहे, तेच त्याला या मॅच मध्ये करावं लागेल, कारण की खेळपट्टी 7 गोलंदाजांना देते, ही मातीची खेळपट्टी आहे मित्रांनो। इथे मात्र गोलंदाजांचा बोल
बोलबाला कायम राहिला आणि चेंडू टर्न करणाऱ्या गोलंदाजाचा बोलबाला कायम राहिला आहे या मॅच मध्ये. आता त्याला उभं करून ठेवावं लागेल या दोन फलंदाजांना. काय करेल हे देखील पाहावं लागेल. आता फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स ओपन होतील कारण की पॉवर प्ले संपला जातोय. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळणार म्हणजे बॉलरला थोडीशी साथ पाहायला मिळेल. काय घडेल काय बिघडेल. यानंतर होणारी मॅच या स्पर्धेमध्ये शेवटची मॅच आहे, फायनलची मॅच आहे. तदनंतर होणारा या स्पर्धेमध्ये सर्वात मोठा इव्हेंट म्हणजे पारितोषिक वितरण सोहळा. थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय या संस्थेचे संस्थापक पोपटजी कदम म्हणजे सर्वांचे लाडके नाना यांची देखील उपस्थिती लाभली जाणार आहे. यावेळी यू मिस आय विल डेफिनेटली त्रिपाचित केला जात आहे. क्लीन बोल्ड यावेळी विनोद सर माघारी जाताना पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी रोहित यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. वैयक्तिक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे रोहित. शुभम याने लगातार 3 षटका ठोकल्यास संदीप शामराव सावंत दादा यांच्या मार्फत रोख रक्कम 1000 रुपये दिली जाणार आहे. याची आपण नोंद घ्यावी. पुढचे बॅट्समन या असोसिएशनचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष रामदादा सावंत यांचं मैदानात आगमन होत आहे. शिवनेरी संघासाठी आपलं मोलाचं या मॅच साठी योगदान आम्हाला पाहावं मिळावं हीच इच्छा. पाहायला गेलं तर या लीग स्टेजेस मध्ये रामजी सावंत यांचा खेळ आम्हाला पाहायला मिळाला. परंतु नॉकआउट्स या खूप महत्वाच्या मॅचेस असतात. करो किंवा मरो यामध्ये जर गेम झाला तर जरूर तुम्ही या पुढच्या फेरीमध्ये दाखल होता. त्यासाठी यामध्ये खेळ होण्यासाठी या चेतन पनाळकरने आपण पाहतोय विजय सपकाळ यांच्या माध्यमातून षटकारासाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. अध्यक्षांवरती कॅश प्राइज असणार आहे. जर षटकार खेचला तर 1000 रुपये तुमच्या खिशामध्ये चेतन पनाळकर आणि विजय सपकाळ आणून टाकणार आहेत. याची देखील नोंद आम्ही घेऊ. याची जबाबदारी आम्ही घेऊ. पुढचा चेंडू रोहित यांचा सामना करतील अध्यक्ष आणि हा मिस चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाज रोहित सामना करतील या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष राम सावंत दादा. अध्यक्षांनी 1 षटका ठोकल्यास आपल्या मोठ्या बंधूंतर्फे 1001 रुपयाचं पारितोषिक आपल्याला दिलं जाणार आहे. याची आपण नोंद घ्यावी. पारितोषिक मोहन बापू फौजी यांच्या माध्यमातून देखील लगावली जातील. सलग 3 षटकार, सलग 3 विकेट, सलग 3 चौकारांवरती अगदी मोहन बापू उचलला चेंडू आणि हा मिस झेल सुटलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा काय होतंय ते पाहूया. आणि हा पंच 3 धावा. मोहन बापूंचे आपण पाहतोय माध्यमातून देखील पारितोषिक लावली गेली. मोहन बापू काही कारणास्तव म्हणजेच आता टीए रॅली चालू आहे त्या दरम्यान आपण पाहतोय मोहन बापू कोल्हापूरमध्ये बिझी आहे. त्या कारणास्तव मात्र आपण पाहतोय ते आपल्यापर्यंत पोहोचले नाही, त्या स्पर्धेपर्यंत पोहोचले नाहीत. परंतु त्यांचे कॉल्स आमच्यापर्यंत पोहोचतात की खेळाडूंवरती पारितोषिक लगावा आणि जो खेळाडू त्या पारितोषिकाला पात्र ठरेल त्याला मात्र माझा नंबर द्या किंवा जरूर त्या खेळाडूने मोहन बापूंशी कॉन्टॅक्ट केला तरी मोहन बापू तुमच्या मोबाईलवरती ऑनलाईन पेमेंट करतील. यात मात्र शंका नसेल. याची देखील नोंद घ्यायची आहे. सलग 3 षटकार, सलग 3 चौकार, सलग 3 विकेटसाठी आपण पाहतोय 3001 रुपयांचं पारितोषिक हे मोहन बापूंच्या माध्यमातून आता चालू असेल. याची देखील नोंद तुम्ही सर्वांनी घ्यायची आहे. स्ट्रायकिंग एंडवरती शुभम साळुंखे. फटका फसलाय की काय. चेंडू हवेमध्ये. शुभम जाधव लाल्या कॅच कंप्लीट म्हणजे शुभम साळुंखेचा खेळ यावेळी समाप्त केला जातोय. बॅक टू दी पेव्हिलियन, बॅक टू दी डगआउट. तंबूच्या दिशेने हा शांत पद्धतीने चाललाय. संघाची धावसंख्या मॅचची कहाणी आतापर्यंत आपण पाहतोय 25 धावा. 4 बॉल कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 धावा पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात धावा 25. चला या पुढचा बॅटर. अध्यक्षांनी सलग 1 षटकार किंवा 1 चौकार मारल्यास संदीप सावंत यांच्याकडून 5001 रुपयाचं पारितोषिक मंजूर झालेलं आहे. याची आपण नोंद घ्यावी. पुढील फलंदाज प्रदीप आणि डीजे विराज. जर माझा आवाज तुझ्यापर्यंत येत असेल तर तू देखील आहे. डीजे सूरज, डीजे विराज, स्वराज माफी असावी. डीजे स्वराज लगेचच यायचं आहे. डीजे ऑपरेटिंग साठी डीजे स्वराज. मॅच मध्ये रोमांच आणायचा आहे. डीजे वाले आपण नोंद घ्या. फुल टॉस बॉल, फुल टॉसचा करपूस समाचार. या मिड विकेट रिजन 6 धावा या चेंडूवरती टांगल्या जात आहेत आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचले. 31 रन ऑन स्कोर बोर्ड. टीम जुगायवाडी जंगलवाडी संघ. प्रदीप यांनी असंच फलंदाजी करावी अशी शिवनेरी बॉयज जुगायवाडी यांची अपेक्षा.
उत्कृष्ट असा षटकार ठोकून त्यांनी दाखवलेला आहे मी धावांचा डोंगर उभारू शकतो आणि आपल्या संघाला पुढे घेऊन जाऊ शकतो. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फटका होतोय सीमारेषे पार आणि हा षटकार प्रतिभेंच्या बॅट मधून हा दुसरा षटकार शिवनेरी बॉय जुगावाडी. फुलटॉस टाकून चुका करू नका रे, फुलटॉस टाकून चुका करू नका. आणि त्याच चुकीचा मात्र आपण पाहतोय मोबदला हा पाहायला मिळतोय. मागील 2 चेंडू फुलटॉस होते त्याच्यावरती सलग 2 षटकार आणि षटकार येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 37 रन ऑन स्कोर बोर्ड. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर या धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 37 धावा पाहायला मिळतात. आणि कल्पेश सर आमच्या सोबत जोडले जात आहेत जे मात्र मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी करत असताना खूप लांब वरचा षटकार त्यांच्या बॅट मधून आला होता लाजवाब. आणि येणाऱ्या मॅच मध्ये देखील त्यांचा खेळ आम्हाला पाहायला मिळणार आहे. मॅन फ्रॉम थायटी गोलंदाज अनिकेत सामना करतील. आणि तसेच पाहायला गेलं तर रामजी सावंत यांच्या सुविद्या पत्नी अर्थातच रेश्माताई सावंत यांच्या माध्यमातून जर अध्यक्षांनी सलग 3 षटकार खेचले तर बॅट गिफ्ट मिळणार आहे. बॅटचा सवाल आहे अध्यक्ष होऊन जाऊ द्या. रेश्माताई सावंत यांच्या माध्यमातून हे प्राइज आलंय. जर सलग 3 षटकार खेचले अध्यक्षांनी तर बॅट मात्र आपण पाहतोय गिफ्टेड दिली जाईल. हो चांगला चेंडू अनिकेत आहे. हा अनिकेत आहे जरूर अनिकेत आहे कारण की गोलंदाजीची छबी पाहायला तर रोहित सोमर्णे सारखीच पाहायला मिळते म्हणजे जरूर अनिकेत आहे. पहिला बॉल कट केला जातोय त्याच्यावरती मात्र आपण पाहतोय सिंगल रन आणि या सिंगल निशी संघाची धावसंख्या 38 वरती जाऊन पोहोचले. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट असा फटका जातोय शुभमाने एक धावेचा प्रयत्न धाव अडवली गेली. यावेळी पाहिलं तर सिंगल रन अगदी शुभम जाधव उर्फ लाल्याच्या हातामध्ये चेंडू आला होता. त्यानंतर मी पाहिली गेली तिची फेकी स्ट्रायकिंग एंड वरती विरेवाडी आपण पाहतोय आणि त्यांच्या समवेत हायटी खेळ करताना पाहायला मिळते. सतीश जाधव असतील विक्रम असेल शुभम जाधव आपणास पाहायला मिळतोय. नंतर दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर रोहित आहे अक्षय असेल संपूर्ण टीम आपणास पाहायला मिळते. फसवा चेंडू फसवलंय देखील चेंडू हवेमध्ये आणि काय धावतोय कोण कॅच पकडणार आहे. हो पोचला देखील होता परंतु नाही जज होता. प्रयत्न चांगला केलाय अनिकेतने देखील तोपर्यंत 2 धावांनी या 2 धावांनी संघाची धावसंख्या 41 वरती जाऊन पोहोचले. 41 रन ऑन स्कोर बोर्ड. ही मॅच आपण पाहतोय जो विजय करेल जो विजय मिळवेल तो मात्र 2 हात करणार आहे. डफळवाडी जळव संघासोबत याची देखील नोंद घ्यायची आहे. यानंतर होणारी स्पर्धेमध्ये शेवटची मॅच असेल जो पराजय होतो तृतीय पारितोषिकाचा मानकरी जरूर होणार आहे परंतु आम्हाला तृतीय नको द्वितीय नको आम्हाला पहिलं पारितोषिक पाहिजे ना. अध्यक्ष चषकाचा मानकरी हा मान आम्हाला वर्षभर घेऊन मिरवायचा आहे यासाठी प्रयत्न करतायत. हा बॉल वाईड येतोय शरीरापासून दूर ठेवायचा होता. वाईडच्या लाईन जवळ आसपास चेंडू फेकी केला त्यानंतर पंचांच्या माध्यमातून कळवले गेले की हा वाईड बॉल येतोय. एक्स्ट्राची रन 42 धावा धावफलकावरती. या चेंडूवरती जर षटकार घेतला तर 5001 रुपये असतील. संदीपजी सावंत यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्राइज असणार आहे वाईड +1 टोटल 2 धावा येतील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 3 चेंडू पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपणास पाहायला मिळते 44. प्रदीप स्ट्रायकिंग एंड वरती ज्याने मागील 2 चेंडूवरती 2 षटकार खेचले तो प्रदीप आलाय. अजून एक फटका जर खेळलाय का कॉर्नर रिझर्व मध्ये शुभम कडून आपण पाहतोय मिसफील्ड होते कॅच ड्रॉप होतोय लोवर कॅच होता आणि या कारणास्तव कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळाले परंतु फक्त एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगल निश्चित संघाची धावसंख्या 45 रन ऑन स्कोर बोर्ड. 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 बॉल कंप्लीट होत असताना आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. यानंतर होणारी फायनल मॅच नंतर होणारा एक महत्त्वाचा इव्हेंट म्हणजे पारितोषिक वितरणासोबत सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. खेळला जातोय क्रॉस बॅटेड खेळला जातोय डीप मिड विकेट रिजन वरती क्षेत्ररक्षक धावत आलाय. स्वप्नील तोडकर येतोय चेंडू फील्ड करतोय फेकी करतोय नॉन स्ट्राइक एंड डेंजर झोन. एकच रन येणार आहे. या 5व्या चेंडूवरती देखील सिंगल येते आणि या सिंगल निशी संघाची धावसंख्या 46 वरती जाऊन पोहोचले. 46 रन ऑन स्कोर बोर्ड. 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. डीजे
कॅच कंप्लीट. यावेळी प्रदीप हा निघून चाललाय माघारी. या शेवटच्या चेंडूवरती होते विकेटचं पतन. बॅक टू द पॅव्हेलियन. प्रदीप 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 46 रन ऑन स्कोरबोर्ड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश. शेवटची ओव्हर असेल, चला जास्त वेळ कोणी घेऊ नका. स्वराज सावंत यांना नम्रतेची विनंती आहे, आपण समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहावे. स्वराज सावंत यांना नम्रतेची विनंती आहे, आपण समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहावं. राम सावंत, शिवनेरी बॉयज जुगायवाडी अध्यक्ष शशक आयोजित रामदादा सावंत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढील गोलंदाज यश सामना करतील. अध्यक्ष यशचा पहिला बॉल अध्यक्षांच्या बॅट मधून आलाय का? यावेळी क्षेत्ररक्षक धावतोय. कोण धावणार आहे? पोचला जात नाहीये. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 वरतीच रोखलं देखील जाईल. या 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 48 या आकड्यावरती. शेवटची ओव्हर मधील पहिला बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 48 धावा. यानंतर फायनल मॅच आणि फायनल मॅचचा आपण पाहतोय प्रोसेस अशी असेल, 2 संघ मैदानाच्या आतमध्ये लाईनअपने एंटर करतील आणि खेळपट्टीवरती टॉस केला जाईल. याची देखील नोंद घ्यायची आणि एक महत्वाची सूचना अशी देखील आहे, आपल्यातील एकच खेळाडू आपण पाहतोय अर्थातच सातारा जिल्हा आयकॉन प्लेयर कराड तालुका असेल, पाटण तालुका असेल, त्यामध्ये मात्र एक नामांकित असलेला खेळाडू जो मात्र 2 दिवसापूर्वी आपल्यामधून निघून गेलाय, म्हणजेच निधन पावलं जाते. अर्थातच गोविंद जाधव याला देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत फायनल मॅचला. अशी प्रोसेस असेल, याची देखील नोंद घ्यायची. टॉस आपण खेळपट्टीवरतीच करणार आहोत. मान्यवरांच्या शुभ असते, याची देखील नोंद घ्या. 50 धावा धावफलकावरती आपणास पाहायला मिळत आहेत. टीम जुगायवाडी जंगलवाडी संघाच्या या 50 धावा धावफलकावरती आपणास पाहायला मिळतात. अभिनंदन टीम जुगायवाडी जंगलवाडी. चेंडू पूर्ण झालेत, 2 बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 50 धावा. बॅटची लिडिंग एज कॅच कंप्लीट विकेटचं पतन. बॅक टू द पॅव्हेलियन. स्वतः विद्यमान अध्यक्ष आता मात्र माघारी जात आहेत. नवीन फलंदाज यायचे मैदानाच्या आतमध्ये. फायनलची प्रोसेस अशी असेल, जे 2 संघ विजयी झालेत ते 2 संघ व्यासपीठाच्या बाजूला येतील. तिथून ते मैदानाच्या आतमध्ये लाईनअपने प्रवेश करतील. समोर कॅप्टन असतील. एक टीम खेळपट्टीच्या उजव्या बाजूला, एक टीम आपण पाहतोय खेळपट्टीच्या डाव्या बाजूला. 2 टीमच्या सर्व प्रमुख मान्यवर देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर करणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये गेल्यावरती टॉस होईल. भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाईल. गोविंद जाधव यांना आपण पाहतोय, कैलासवासी गोविंद जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाईल. तदनंतर आपण राष्ट्रीय पुढचा बॉल. यावेळी विकेट सॅक्रिफाईस करायची होती. यावेळी विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न रिव्ह्यू घेतला जातोय. रनआउट साठी रिव्ह्यू असेल, वाईड अँगल मधून चेक देखील केला जाईल. थर्ड अंपायर आमच्या माध्यमातून सोडले जात आहेत आणि योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला देखील जाईल. डिसिजन पेंडिंग असेल, थर्ड अंपायर आपण पाहतोय चेक करतायत. फलंदाज बाद. पुढील फलंदाज निलेश.
सॉरी गणेश. चला स्पीडअप घ्या. उत्कृष्ट असे गोलंदाज यश. यश हे बॉलिंग मार्क वरती. चला नवीन बॅटर निलेश देखील आले. तर आता या मॅच मध्ये थोडेसे पाठीमागे का राहिले होते हा देखील प्रश्न असेल सर्वांसमोर. निलेश यांना आपण पाहतोय. फटका तर खेळला जातोय स्क्वेअर रिजन वरती. हा फटका खेळलाय फॉरवर्ड वरती ट्रॅव्हल करतोय. याच्यावरती दुसऱ्या धाब्याचा कॉल. स्ट्रायकिंग एंड डेंजर झोन. विकेटचं पतन. आता एक धाव धावफलकावरती आणि एक विकेट देखील धावफलकावरती जोडली जाणार आहे. आणि या दिवशी आपण पाहतोय संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर जाऊन पोहोचते 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. लास्ट बॉल लास्ट वन डिलिव्हरी या मॅच मधील आपण पाहतो या इनिंग मधील असेल. याची देखील नोंद घ्यायची आहे. प्रमोद येताना पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. एक शेवटचा बॉल असेल. 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक मागील मॅचचं आव्हान थोडंसं पाहायला मिळणार आहे आपणास. यावेळी काय घडणार आहे नॉन स्ट्राइक एंड. यावेळी काय घडेल. आता विकेट सॅक्रिफाईस तर केली जाईल परंतु आता संतोष दादांसाठी विकेट सॅक्रिफाईस केले. वाईट बॉल आहे. 1 रन धावफलकावरती आम्ही जोडतोय. संघाची धावसंख्या आता 52 वरती जाऊन पोहोचते. या 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि अजून एक चेंडू शिल्लक आहे. जर एक मॅक्झिमम आला तर एक आपण पाहतोय साजेसा स्कोर आपणास पाहायला मिळणार आहे. सचिन दादा येत आहेत परंतु नॉन स्ट्राइक एंडला उभे असेल. थँक्यू डीजे. शेवटचा बॉल ओव्हरती विकेट पाहायला गेलं तर यश येतोय. पंचांच्या डाव्या बाजूने स्ट्रायकिंग एंड वरती संतोष असतील. यावेळी डॉट बॉल यस्टन वरतून डिलिव्हर करणारा चेंडू. पहिल्या इनिंगची समाप्ती. संघाची धावसंख्या धावफलकावरती 52 धावा आणि 53 धावांचं एक माफक आव्हान बॅकअप केला. या शेवटच्या 2 गोलंदाजांनी रोखून ठेवलंय. काय गोलंदाजी राहिले कारण की जवळपास 37 ते 38 धावा 2 ओव्हरच्या अखेरीस होत्या. तदनंतर झालेला बॅकअप लाजवाब आहे. अगदी आपण पाहतो विरेवाडी संघाच्या माध्यमातून. चला विनंती करेन जुगायवाडी जंगलवाडी संघ या मैदानाच्या आतमध्ये लगेचच फील्डिंग देखील लावून घ्यायचे आणि आपले बॅटर देखील पाठवायचे. तोपर्यंत ऐकूया डीजे स्वराजला.
फलंदाज अर्थातच वीरवाडी गावचा सितारा म्हणजेच आपणास पाहायला मिळेल शुभम जाधव उर्फ लालून याच्याच फलंदाजीवरती आपण पाहतोय तेजाची सपकाळ सावरकर यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारासाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज देखील असणार आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील एक आयकॉन प्लेयर रोहित सोमळे तो देखील येतोय मैदानाच्या आतमध्ये. संदीपजी सावंत यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय शुभमच्या सलग 3 विकेट वरती देखील 2001 रुपयांचे कॅश प्राइज असणार आहे. हा मात्र आपण पाहतोय हा सर्व हट्टा या अध्यक्ष चषकासाठी चाललाय. पैसा तर मात्र आपण पाहतोय कधी मात्र आपण पाहतोय खेळाडूंवरती खर्च केला जाईल, परंतु हा अध्यक्ष चषक हा वर्षातून एकदा येणार आणि तो आम्हाला वर्षभर घेऊन मिरवायचा आहे. यासाठी मात्र दोन्ही संघ प्रयत्न करतायत. बॉलिंग मार्क वरती तयार शुभम साळुंके आणि अगदी मात्र आपण पाहतोय स्टार्टिंग एंड वरती शुभम जाधव. शुभमची लढत कोणता शुभम विजय होणार आहे हे देखील पाहणे गरजेचे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रोहित सोमळे असेल. 53 धावांचं छोटं आव्हान आहे मित्रांनो, परंतु बॉलिंग लाईनअप देखील तितकाच घातक आणि डेंजरस आहे. आगीचे गोळे ओखले जातात या गोलंदाजांच्या माध्यमातून. शुभमचा पहिला चेंडू सामना करतील शुभम वीरवाडी संघाचे कर्णधार आणि आमचे पाहुणे शुभम जाधव. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. गोलंदाज शुभम साळुंके. पहिला बॉल शुभम जाधव स्टँड अँड डिलिव्हर. यावेळी मॅक्सिमम युजिट 6 धावांसाठी धमाका. वेलकम डीजे स्वराज. दोन धावा येतात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. आणि अगदी येणाऱ्या 20 मिनिटांमध्ये आपण पाहतोय या संस्थेचे संस्थापक अर्थातच मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान पोपटजी कदम आम्हा सर्वांचे लाडके नाना यांचे देखील आपण पाहतोय शुभ आगमन इथं या दरम्यान होणार आहे. ग्रँड एंट्री आपणास पाहायला मिळणार आहे. नानांची त्यांच्या समेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार हा देखील येईल. फटका खेळलाय, चांगला फटका पाहायला मिळालाय आणि याच्यावरती आपण पाहतो धावा किती बनवल्या जातील. 1च धाव. दुसऱ्या धावेसाठी कॉल तर केलाय आणि एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शुभम लालेच्या बॅट मधून विजय असेल. यावेळी 4 धावा पाहायला मिळतात. या 4 धावेने
बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. वाईड बॉल येतोय. या वाईड बॉल निशी आपण पाहतोय संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 15 धावा पाहायला मिळतील. रिव्ह्यू आपल्या जवळ असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. प्रत्येक संघाला आपण पाहतोय एका इनिंगसाठी एक रिव्ह्यू दिला जातोय. याची देखील नोंद तुम्ही ठेवणार आहात. आणि संजयजी शिंदे यांच्या माध्यमातून देखील एक कॅश प्राइज लगावलं होतं थोड्या वेळापूर्वी. सलग 6 षटकारासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज होतं. फलकावरती पाहायला मिळतं. येणाऱ्या 15 मिनिट्स मध्ये आपण पाहतोय आम्हा तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच पोपटजी कदम नाना यांचं मात्र आपण पाहतोय इथं शुभ आगमन होणार आहे. तर सर्वांनी खेळाडूंनी आपण पाहतोय प्रेक्षक वर्गांनी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जो एंट्री गेट आहे तिथे मात्र सर्वांनी एकत्ररित्या जमायचं आहे. याची देखील नोंद घ्या. एंट्री गेट जवळ आपण एकत्र येणार आहोत याची देखील नोंद घ्यायची आहे. नानांची आपण पाहतो ग्रँड एंट्री थोड्याच वेळामध्ये या मैदानावरती होणार आहे. अर्थातच मानसरोवरचं आपण पाहतोय स्टेशन जवळील मैदान आणि या मैदानावरती आपण पाहतो नानांची ग्रँड एंट्री येणाऱ्या 15 मिनिटांमध्ये देखील होणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. संजयजी शिंदे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. गोलंदाज आहे आणि या डाव्या हाताचा डावखोरा गोलंदाज मागील मॅच मध्ये चमकला होता. या मॅच मध्ये कशी कामगिरी करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 15 बनवल्या 52 धावांचा पाठलाग करायचा. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. यानंतरचा आपण पाहतोय जो प्रोग्राम असेल तो तुमच्यापर्यंत थोड्या वेळापूर्वी मी पोहोचवलाय. 52 धावांचा आव्हान आहे 15 धावा 53 धावांचं आव्हान आहे आणि 15 धावा धावफलकावरती बनवल्यात. वन बाउन्स सीमारेषे पार. हा चौकार येतोय का? त्या 4 धावा. डिसिजन पंच आताच कळवायचं आहे. वाईड बॉल आहे की खेळपट्टीच्या बाहेर डिलिव्हर झाला हे देखील चेक करणे गरजेचं. हा नो बॉल आहे. असा नो बॉल असेल कारण की चेंडू खेळपट्टीच्या बाहेर डिलिव्हर होतोय. या कारणास्तव नो बॉल घोषित केला जातोय आणि येणारा बॉल हा फ्री हिटचा असेल.
बोलवर टप्प्याचा चेंडू फ्री हिटचा बॉल हलक्या हाताने खेळून काढला जातोय. मिड विकेट रिचन परते पोहोचला गेला. दुसऱ्या धावेचा कॉल शुभम जाधव लाल्या धावतोय आणि पोहोचतोय देखील. आणि या चेंडूवरती 2 धावा बनवल्या जातात आणि या 2 धावांनी धावफलक पुढे जात असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 22 धावा. 22 रन ऑन स्कोर बोर्ड. केले. वाह काय स्ट्रोक आहे यार, लाजवाब, देखना, सुरेख, मातब्बर फटका आपणास पाहायला मिळाला रोहित सोमाण्याच्या बॅट मधून. वेलकम डीजे वाले. आयोजक जुगायवाडी संघ आपले 5 ते 6 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करतात. बाकीचे खेळाडू विनंती करतो आपण व्यासपीठाच्या दिशेने या. येणाऱ्या मॅचेस साठी आपणास नियोजन करायचं आहे. बाकीचे जे कोणी खेळाडू असतील त्यांनी आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. लगेच जुगायवाडी संघ. सिली पॉइंट वरती तुम्ही उभे राहताय, अगदी जवळच्या क्षेत्रात उभे राहताय, परंतु उलटे उभे राहा आणि कोणाला दुखापत होईल याची देखील काळजी घ्या मित्रांनो. कारण की क्रिकेट हे 2 दिवसीय क्रिकेट आहे, जे मात्र आपण नोकरी शिक्षण प्रपंच धंदा पाहून शनिवार रविवारी खेळत असतो. उद्याच्याला आपणास नोकरीवरती जायचं आहे, कोणाला शिक्षणाला जायचं आहे, प्रपंच आहे, धंदा आहे, ते आपल्याला महत्वाचं आहे. हे क्रिकेट फक्त आपण एक मनोरंजन म्हणून खेळत असतो. म्हणून स्वतःची पहिली काळजी घ्या, त्यानंतर एक चांगले क्रिकेट खेळा विनंती करेन. यावेळी थोडीशी मिस फिल्डिंग बॅकअप होता, विजयचा बॅकअप होता. चेंडू फील्ड केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती देखील येत आहेत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाते 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 30 रन ऑन स्कोर बोर्ड. वाह रिव्हर्स शॉट, रिव्हर्स अटेम्प्ट जो 6 धावांसाठी घेऊन चाललाय रोहित सोमाण्याच्या बॅट मधून. हा प्रहार मागील मॅच मध्ये आपण पाहतोय विकासजी कदम इथपर्यंत पोहोचले होते या दायटी संघाचा खेळ पाहण्यासाठी, परंतु त्यांना नाराज केलं होतं. परंतु आता ते लाईव्हच्या स्वरूपामध्ये पाहत असलेली मॅच आणि त्यांना मात्र खुश करतोय रोहित सोमाणे. या षटकाराची संघाची धावसंख्या 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. जो विजयी तो फायनल साठी अगदी आपण पाहतोय तयार असेल, तर जो पराजय तो तृतीय पारितोषिकावरती नाव कोरेल याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि फायनल साठी आपण पाहतोय अशी प्रोसेस असेल, 2 संघ व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येतील, कॅप्टन समोर असतील, 2 संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर करणारे टॉप 11 आपले. त्याच बरोबर आपण पाहतोय त्यांच्या समवेत आमचे प्रमुख मान्यवर आज जाणार आहेत आणि आपण पाहतोय खेळपट्टीवरती टॉस केला जाईल, हस्तांदोलन ओळख करून दिली जाईल आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय आपला जवळचा मित्र सातारा जिल्हा टेनिस क्रिकेट मधला आपण पाहतो आयकॉन खेळाडू गोविंद जाधव यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. त्यानंतर राष्ट्रगीत बोलून त्यानंतर आपण फायनल मॅचच्या दिशेने वळणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची आहे. अशी मात्र प्रोसेस असेल जी विजय संघानी आणि सर्व प्रमुख मान्यवरांनी याची नोंद देखील घ्यायची आहे. बारा चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. आता विजयासाठी 12 बॉल 17 धाव्यांची गरज आहे. चला पुनश्च विनंती करेन सर्व प्रेक्षक वर्गांना की यानंतर होणारी मॅच जी स्पर्धेमध्ये शेवटची मॅच आहे, फायनलची मॅच आहे, यासाठी आवर्जून सर्वांनी उपस्थित राहा आणि या स्पर्धेचा देखील आनंद घ्या. तोपर्यंत ऐकूया डीजे स्वराज.
विजय येतोय बॉलिंग मार्क वरती. तेजस सपकाळ्यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. सलग 3 षटकार लाल्यासाठी प्राइज असणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. पहिला बॉल डॉट येतोय. अथर्व पाटील यांच्या माध्यमातून देखील सलग 3 षटकार दोघांपैकी कोणीही मारले तर त्याला देखील 1000 रुपये हा अथर्व देणार आहे. हा संघाचा 12वा खेळाडू, हा संघाचा 12वा खेळाडू नसून संघाचा अभिमान आहे मित्रांनो. जो इथं धाव संख्या पाहायला आला तो बोलतोय की मी या 2 खेळाडूंवरती पारितोषिक लावतोय 1000 रुपयांची. म्हणजे ही एक मोठी गोष्ट आहे. विरेवाडी धायटी संघासाठी आपण पाहतोय 12वा खेळाडू असून पारितोषिक लावतोय, हा अभिमान आहे मित्रांनो. अथर्व पाटील आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये उलटा धावतोय, कॅच कंप्लीट होणार नाहीये तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. थोडस पाहायला मिळतंय खेळपट्टी दरम्यान शुभम जाधव इंजुरी मात्र त्याला प्राप्त झाल्यासारखं आपण पाहतोय. वाटतंय देखील उजव्या पायाला आपण पाहतोय क्रॅम्प आल्यासारखं त्याला देखील जाणवत आहे. परंतु खेळावं लागेल कारण की ही मॅच डुअर्ड आहे. ही मॅच तुला बनवायची आहे मित्रांनो. या मॅच मध्ये तू खेळलायस, शेवट देखील तुलाच करायचं आहे. असे बोलत असतील याचे चाहते, असे बोलत असतील याचे फॅन्स. या 2 धावीने संघाची धाव संख्या धाव फलकावरती 38 धावा, 38 रन ऑन स्कोर बोर्ड. विजयचे 2 बॉल कंप्लीट. जर विजयने विकेट घेतली तर संदीपजी सावंत यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचे कॅश प्राइज असेल. एका विकेट साठी 1000 रुपये आहेत मित्रांनो. कोण बोलतं क्रिकेट व्यवसाय उपलब्ध करून देत नाहीये. एका विकेट साठी 1000 रुपये असतील तर प्रत्येक मॅच मध्ये आपण जवळपास 20 विकेट घेऊ शकतो. एक गोलंदाज जवळपास 10 विकेट देखील घेऊ शकतो. म्हणजे जवळपास 10,000 रुपये पाहतो एका मॅच मध्ये देखील कमवले जाऊ शकतात. 2 धावा येतात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिला बॉल डॉट, त्यानंतर दुहेरी धावांचे 2 फटके हे देखील पाहायला मिळालेत. यावेळी मात्र आपण पाहतोय बक्षीस लागू देखील होते. आपण पाहतो संदीप सावंत यांच्या माध्यमातून विजयच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय पारितोषिक आले विकेट साठी. सलग 3 षटकारासाठी लावलंय आणि सलग 3 षटकार खेचले तर जाऊ शकतात, पण थोडंसं अवघड बनण्यासाठी कारण 13 धाव आणि एका धावेसाठी षटकार खेचणं हे थोडंसं अवघड देखील पडलं जाऊ शकतं. आता पाहूया काय होणार आहे मैदानाच्या आतमध्ये. 8 मध्ये बनवायचे 13 धावा. विजयासाठी 13 धाव्यांची गरज आहे. अक्षय पेंडारे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटेड खेळला जातोय. स्पेलिंग शुभम धावतोय, वेगाने धावतोय, चेंडू फील्ड करतोय, थोडंसं फंबल. पंच डिसिजन अगदी मात्र आपण पाहतोय थर्ड अंपायर जवळ वळतायत. थर्ड अंपायर प्लीज या आणि हा डिसिजन देखील आपण पाहतोय. डिसिजन पेंडिंग आहे. दूध का दूध पाणी का पाणी जे योग्य तो डिसिजन थर्ड अंपायरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल.
आमच्या प्रत्येक मान्यवरांना विनंती असेल, आपण आमच्या व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. हा व्यासपीठ तुमच्यासाठी उभा केलाय आणि जे कोणी मैदानावरती उपस्थित त्या सर्वांना विनंती करतो, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. प्लीज या आणि आमच्या व्यासपीठाची देखील शोभा वाढवा. आमचे प्रत्येक मान्यवर जे कोणी मैदानावरती उपस्थित आहे, सर्व प्रमुख मान्यवर सर्वांना विनंती करेल, आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. डिसिजन पेंडिंग आहे. नॉनस्ट्राइक एंड वरचा बॅटरसाठी आपण पाहतो, रनआउट साठी पंचांच्या माध्यमातून हा रिव्ह्यू घेतला होता. आता थर्ड अंपायर देखील पडताळणी करतायत, चेक करतायत. ऑनफिल्ड डिसिजन पंच तुमचा कंटिन्यू करायचा आहे. बॅटर सेफ असेल, कारण की अगदी थर्ड अंपायरच्या माध्यमातून चेक करत असताना आपण पाहतोय कॅमेरामॅनच्या मध्ये अगदी ऑब्जेक्ट येते, या कारणास्तव आपण पाहतोय ऑनफिल्ड वरचा डिसिजन नॉट आउट होता, तोच कॅरी करायला मात्र आपण पाहतोय थर्ड अंपायरच्या माध्यमातून कळवलं जात आहे आणि नॉट आउट आहे. 42 धावा फलकावरती. 7 चेंडू विजयासाठी 11 धाव्यांची गरज. आडव्या बॅटीने खेळून काढला जातो अलंकृत कार्पेट. कार्पेटच्या साह्याने डीप वरती क्षेत्ररक्षक गणेश असेल. 1 धाव. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज. हा शेवटचा गोलंदाज जरूर निलेश असणार आहे का, होय पाहावं लागेल. 12वा खेळाडू विरेवाडी आणि धायटी संघ. 12वा खेळाडू आपला पैनाच्या आतमध्ये पाणी घेऊन येऊ शकतो, या कोण असेल तर. होय, आता येणारे 6 बॉल विजयासाठी आपण पाहतोय 10 धाव्यांची गरज. 12ला 17 हव्या होत्या, तदनंतर आलेल्या 7 धावा आणि या चेंडू मध्ये आपण पाहतोय आता 10 धाव्यांची गरज आहे. या धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील. जर रोखल्या गेल्या तर जुगायवाडी जंगलवाडी संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विजय मिळवेल आणि फायनल साठी पात्र देखील ठरेल. तर दुसऱ्या बाजूने रोहित सोमर्डे अजून आहे आणि अक्षय पेंढारे देखील असणार आहे. 6 मध्ये 10 पहिला बॉल. होय होय होय, अंतर कापलंय. यावेळी 6 धाव्यांसाठी धमाका अक्षय पेंढारेच्या बॅट मधून लॉंग ऑनला बीट करत हा येतोय षटकार. आणि मैदानाच्या आतमध्ये कोणी येणार नाहीये धावत, त्याची देखील नोंद ठेवायची विरेवाडी धायटी संघ, कारण की यानंतर आपण फायनल मॅचच्या प्रेझेंटेशनच्या दिशेने जाणार आहोत, त्याची देखील नोंद घ्या. यावेळी अलंकृत कार्पेट. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक नाही, आउटफिल्ड मधून धावा येईपर्यंत 2 धावा जरूर पूर्ण केल्या जाऊ शकतात. रोहित सोमर्डे तर धावायला ऐकणार नाहीये, ही देखील त्याची खासियत आहे. आता विजयासाठी आपण पाहतोय 4 मध्ये 2 धाव्यांची गरज. ही मॅच संपल्यानंतर लगेचच प्रत्येक संघ व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येणार आहे.
नानांच्या एंट्रीसाठी आपण इथं लगेचच येणार आहोत, त्याची देखील नोंद घ्यायची आहे. टीम लगेचच येणार आहोत आपण. जंगलवाडी जुगायवाडी विरेवाडी दायटी तुम्ही देखील लगेच इथे येणार आहोत. जळव डफळवाडी संघ तुम्ही देखील इथे येणार आहोत, त्याची देखील नोंद घ्या. 2 धाव्यांची गरज होती, एक तर कंप्लीट केल्या, दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतोय विनिंग स्ट्रोक येणार आहे का. यावेळी मात्र आपण पाहतोय विनिंग स्ट्रोक मॅच फिनिश. मॅच फिनिश फायनल मध्ये एंटर करायची टीम ठरते दुसरी. आता चला विनंती करतो जळव डफळवाडी प्लीज या, कारण की नानांची एंट्री होणार आहे. त्या एंट्रीसाठी आपण इथं मैदानाच्या आतमध्ये येणार आहोत. जंगलवाडी जुगायवाडी सूर्याची वाडी केवली आपणास देखील विनंती असेल, तुम्ही देखील यायचं आहे. प्लीज विनंती करतो या लगेचच. प्लीज सर्वांना विनंती करतो. विरेवाडी दायटी संघ व्यासपीठाच्या समोर लाईनअप करणार आहोत आपण, याची देखील नोंद घ्यायची आहे. सर्व खेळाडू विनंती करतो प्लीज या लगेच. विरेवाडी दायटी जंगलवाडी जुगायवाडी सूर्याची वाडी विरेवाडी दायटी जंगलवाडी जुगायवाडी सूर्याची वाडी. आपल्याला